जर तुम्ही आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबेच येणार, त्याला पेरू येणार नाही. पेरूचं झाड जर लावलं तर त्याला चिकू येणार नाही. चिकूचं झाड लावलं त्याला फणस येणार नाही. फणस लावलं तर त्याला काही केळीची घड येणार नाही. तर जे लावलं तेच तुमचं उगवत असणार आहे. म्हणजे तुम्ही जसं खाल्लं त्याच स्वरूपाचं तुमच्या शरीरामध्ये जे काही सप्तधातू आहेत ते तयार होणार आहेत. रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्यसनमुक्त योग संघ, आरोग्यम योग निसर्गोपचार ॲक्युपंक्चर केंद्र इंदापूर आणि आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्यातर्फे आपणास दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपणास सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना. या दिवाळीमध्ये आपण जो काय आपला आहार आहे तो आहार मात्र नक्कीच आपण शुद्ध तेलामध्ये आपण तयार केलेलं जे फराळ आहे ते नक्कीच खावं. असं होत नाही की शरीरामध्ये जर सप्तधातू चांगल्या स्वरूपाचे, चांगल्या क्वालिटीचे जर तयार होऊ द्यायचे असतील, जसं की रस, रक्त, मांस, मज्जा, सीमित धातू हे जे आहेत, तर हे चांगल्या क्वालिटीचे जर होऊ द्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला शुद्ध आहार घेतला पाहिजे. चरक संहितेमध्ये 40 प्रकारचे पित्ताचे दोष आहेत, 20 प्रकारचे कफाचे दोष आहेत आणि सगळ्यात जास्त वाताचे जे दोष आहेत ते 80 प्रकारचे आहेत. आणि त्या 80 प्रकारचे वात दोष शमवण्याची ताकद सर्वात प्रथम तुपामध्ये आहे आणि नंतर तेलामध्ये आहे. प्रत्येक जण हे शुद्ध तूप खाऊ शकत नाही, परंतु ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तूप हे आवर्जून खाल्लं पाहिजे. परंतु ज्यांना शक्य नाही तूप खाणं त्यांनी शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. मग शुद्ध तेल खायचं म्हणजे कुठलं, तर कोल्ड प्रेस ऑइल जे आहे, कोल्ड प्रेस ऑइल, त्याच्यानंतर तुमचं लाकडी घाण्याचं ऑइल आणि त्याच्यानंतर मशीनवर काढलेलं ऑइल आणि मग बाकी तुमच्या ह्या सगळ्या यांचा नंबर लागतो. तर मित्रांनो, मला सांगायचे आहे की रिफाईन, फिल्टर ऑइल, डबल फिल्टर, ट्रिपल फिल्टर, सिंगल रिफाईन, डबल रिफाईन, ट्रिपल रिफाईन हे खाण्यापेक्षा तुम्ही लाकडी घाण्याचं जे तेल आहे जे मशीनवर तयार होत असतं किंवा कोल्ड प्रेस ऑइल तेल, त्या तेलांना तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे. या दिवाळीमध्ये तुमचं फराळ करायचं आहे. आणि जे काय आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, मंडळी असतील, यांना आपण दिवाळीमध्ये काय करत असतो की सगळ्यांना फराळ हे आवर्जून देत असतो. तर ते तुम्ही तयार करायचं आहे. दुसरी गोष्ट, शरीरामध्ये जर वात दोष वाढलेला असेल आणि तो वात दोष येणारा जो काय आता हिवाळा आहे, त्या हिवाळ्यामध्ये वात दोष जास्त वाढत असतात आणि म्हणूनच तो जर शमवायचा असेल तर आपण दिवाळीमध्ये अभ्यंग किंवा उटणे लावून आपण आंघोळ करतो. परंतु त्यासाठी आधी सगळ्या अंगाला उटणं लावून अगदी घर्षण केलं जातं. का तर जी काही शरीरातली उत्सर्जन प्रक्रिया आहे त्यातला स्किन म्हणजे त्वचा हा एक अवयव आहे ज्यातून आपल्या शरीरामध्ये जे काही दोष असले तर ते दोष बाहेर काढण्याचं काम करत असतं. म्हणून शरीरावरचे जे काही म्हणजे त्वचेवरचे जे रंध्र आहेत ते सगळे रंध्र हे त्या उटणं लावल्याने सगळे रंध्र मोकळे होतात आणि शरीरामध्ये एनर्जाईज फील होत असतं. आणि तिथून पुढं अभ्यंग म्हणजे तेल हे तेलाने मालिश करून मग आंघोळ करायची प्रथा आपल्या परंपरेमध्ये आहे. तर ही परंपरा आपण यावर्षी जपूयात आणि निरोगी राहायचं असेल तर चांगल्या प्रकारचं तेल हे आपण खाल्लं पाहिजे. असं म्हणतात की समानाने समानाची वृद्धी होत असते. म्हणजे जर तुम्हाला शरीरामध्ये स्निग्धता पाहिजे असेल, लवचिकता पाहिजे असेल, तुमच्या शरीरामध्ये शरीर जसं पाहिजे त्या